घेणार का कोणी कविता? डिस्काउंट आहे 50 रुपये डिस्काउंट. कोणी घेणार का कविता? सर कविता घेणार का? नाही सर, चारोळे आहे 50 रुपयांना एक. माझं पुस्तकही आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही सर, कारण प्रकाशितच केलं नाही अजून. हे माझ्यापुरते मी एक छापलेले आहे सर. 50 रुपयाला एक चारोळे आणि गझल 100 रुपयांना सर. खूप गाजलेली गझल आहे सर. घेणार का? कुणीच घेत नाही माझ्या कविता. सर कविता घेणार का सर? चारोळी आहे 50 रुपयांना आणि गझल आहे 100 रुपयांना सर. गझल कविता अगदी 100 आणि 50 रुपये. हो सर, म्हणजे खूप स्वस्त आहे सर. ऐकव ना जरा, ऐकव. मला कळेल ना, ऐकल्यावर हो मला कळेल. हां, म्हणजे एक चारोळी अशी आहे की ती सोडून गेली त्याला कारण तिचा त्याला त्रास होतो. ती सोडून गेली त्याला कारण तिचा त्याला त्रास होतो. आता ती एकांतात असली की तो दिसल्याचा भास होतो. 50 रुपये सर. मी ऐकू तुला एक. तुम्ही कवी आहात का? मी कवी आहे, मी थोडेफार करतो. हो. आता ऐका, बेडकावर नाही कविता. बेडूक म्हणाला बेडकिनीला डराव डराव डराव. बेडूक म्हणाला बेडकिनीला डराव 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 डराव. हां, आणि बेडकीन म्हणाली बेडकाला डरना मन आहे. कविता घेणार का? मी कवी आहे ताई. मी खूप छान प्रकारे कविता लिहिल्या चारोळ्या. 50 रुपयांना एक चारोळी, 100 रुपयाला एक कविता. तुझ्या कवितेत मला इंटरेस्ट नाही. चल. तर हा कवी असा मी, याचा अर्धा दिवस कविता करण्यात जातो आणि उरलेल्या लोकांना ऐकविण्यात. काय कुठे ऑडिशनला? कुठल्या येतात ऑडिशनला? मला सगळं भारी आहे माझा काका. कपर, घड्याळ, गॉगल, पण या भाषेमुळे मार खाल्लाय मी. काय दिवसभर करता काय? दिवसभर या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो. हो दादा, घ्या 100ला एक, 200 ते 3 वाटात. राणी मासे घ्या 100चा वाटा आहे. बोंबील 100चा वाटा आहे. या वाट्यामुळे ना जिंदगी झाटा झाली आहे माझी. कोण मावरच घेत नाहीये. आता दिवसभर सगळी अशी कामं करायची. सांगा मी कसा ऍक्टर बनी. तर हा आमचा शिवा. नावात जरी शिवा असलं तरी तोंडात नुसत्याच शिव्या. हेलो, हाँ बोल. क्या? अरे बाजीराव मस्तानी किसने बनाया? अरे अनुप ने हीच. अपुन ने हीच बनाया. अरे रणवीर सिंग था ना, ये अपना असिस्टंट बोलते एकदम ना, म्हणजे पहिला दुसरा असिस्टंट था. तो बोला सर काम दे दो ना सर काम दे दो ना सर, अपना टाइम भी आएगा ना सर. मैंने बोला उसे ले चल, बाजीराव मस्तानी ले ले. अरे मेरे को बता, दीवार में टांगा किसने चलाया? किसमें था? हाँ, लेकिन बनाया किसने? हाँ, वो इम्पोर्टेंट है ना. अभी बता मेरे को. वो ये कौन सा पिक्चर? हाँ, बाहुबली किसने बनाया? अरे भाई, मैं एडिटिंग को बैठा था तो एडिटर ने पूछा नाम बताओ सर. उतने में ही मेरे को राजा का फ़ोन आया. उसने बोला सर कुछ काम होगा तो बताओ ना. अरे मैंने उससे बोला कि यस राजा मौली यस. उतने में ही उस एडिटर ने लिख दिया केसेस राजा मौली. अभी मेरा क्या गलती है उसमें अभी? हाँ, तो हो गया वो भी. स्क्वॉड बॉय, तुला तिथे डायरेक्टर शोधतोय, डायरेक्टर त्याची पुढची शोधतोय, तो हिरो त्याचा स्क्रिप्ट शोधतोय. तू काय करतोय फालतूगिरी इकडे? हात धरतोच सारा टाइमपास करतोस इकडे.
हा निपुण. त्या निपुण सारखा नसला तरी सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड. सखे माझ्या भावनांचे मांडले बाजार आहे, तरी तुझ्या प्रेमाचे ठोठावतो मी दार आहे. अरे हो. अरे छाटू हाकताना तरी कविताला आराम दे. हा आलो. काय ते आपलं आपलं काय चुतिया. तू कोण आहे? तू हा तुझ्या मोठा डिरेक्टर आहे. डिरेक्टर? अरे म्हणजे तर असा तो ना, मी काल ऑडिशनला गेलतो ना, तर तो तिकडे होता आणि सगळेजण त्याच्या पुढे ऑडिशन देत होत. हो, माझ्यात त्याला जा मोठा ऍक्टर दिसतोय. म्हणून तो काय बोलला माहितीये का, तू माझ्या पुढच्या प्रोजेक्ट मध्ये काम करायचा. तुला घेणार? हा, मला घेणार आहे. आणि त्याची नवीन फिल्म आहे ना, ती एकदम जबरदस्त, एकदम जॉलीवूड आहे. हा, पाणी दे ना. पाणी हवंय. इथे आयुष्याची भूस लागली आहे आणि वासारी भूस उघडत नाही. काय मग माल विकला काय आजचा? माल? अरे वाचाऱ्या कविता. काल गेलेलो रे, 5 रुपयांना 50 रुपयांना एक चारोळी, 100 रुपयांना कविता, अशा 5-5, 10-10 रुपयांना कविता विकत होतो. अरे रांडेच्या, अरे वाटा लावायचा ना, 10चा 20चा. अरे वाटा लावायला ते काय मासे आहेत का? त्याचं काय, ते महावरा विकून विकून डोक्यात वाटा बसलाय ना माझ्या, त्याच्यामुळे. अरे पण मी काय बोलतो, वासाऱ्या तू काय कर माहितीये का, काय? त्या चारोळ्या कवितांचा ना पुस्तक का नाही बनवत? पुस्तक बनवायला पैसे लागतात रे, माझ्याकडे पैसे नाहीयेत. नाही जरी विकल्या कविता काल माझ्या. गांडीला खास तुझ्या, कवितेला साज तुझ्या. छान आहे ना? हा छान आहे. दिसत नाहीये? डोळ्यात देऊ का? चष्मा घाल ना. अरे हो. नको तोडूस बंध फुले, नात्याला देऊ नाव काही. लवडे लागले तुझ्या पायी. हा, अरे नात्याला नका काही नाव नसावे, तेच आहे ना? नाही, ही वेगळी आहे. ही वेगळी आहे. बरं, एक गझल पण आहे का? हा आहे का? हा. माझी अंतयात्रा होऊ दे एकदाची. हा, गजल होऊ दे ना एकदाची, जबरदस्त एकदम. माझी अंतयात्रा तुझ्या हाताने सजवली. आई सवली. हा, सजवली. सजवली अंतयात्रा सजवून. माझी अंतयात्रा तुझ्या हाताने सजवली. हा. सांग सखे आपल्या प्रेमाची ज्योत कुणी दुसऱ्यानेच विझवली. वासाऱ्या म्हणजे असा झाला का, झाड कोणी लावला आणि फळा कोणी खाल्ली, तुला काही झाड मिळलं नाही. म्हणजे तुला झाडही मिळलं नाही आणि सावली पण नाही मिळली. ती तशी नाहीये रे. अरे भोसड्यात गेली, मला काय करायचं? कविता आहे पुढची. कविता आहे का? ती तशी नाहीये रे, हा. असं सगळ्यांनाच वाटतं. ती तशी नाहीये रे, असं सगळ्यांनाच वाटतं. आणि भर उन्हामध्ये माझ्या मनात धुकं येऊन दाटतं. तुझ्यामुळे ना मला जिंदगी छाट झाल्यासारखं वाटतं. चल मी ना कविता बोलणंच सोडून देणार आहे आता, काहीच बोलणारच नाही मी. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत. गप्प बस झाट्या. तुम्ही आलात? मी कवी असा मी. अरे झाट्या गप ना जरा. डिरेक्टर ना? कोण तुम्ही? हा मी डिरेक्टर. शिवाने सांगितलं मला. जॉलीवूड. 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 मग कधी करताय काय शूटिंग? हा शिवाची. मी जे काय ते ना हा. डिरेक्ट करतो. काय?
डिरेक्टर डिरेक्ट करतो. हा तो शिवा आला. मग करायचं काय शूटिंग. हा अरे प्रोफाईल दे वासाऱ्या. केस आहेत ना केस 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 बोलत शिवा केसाची गाठ मार. का गाड मार गाड. आता काय घेणार आहेस? अरे घेणार आहेस का? सरळ बस ना. कविता घे ना. कविता. हा कविता घेतो. हा कविता कविता घेऊ ना. गेलीस मला सोडून तुझ्या आठवणी तशाच ठेवून सांग सये त्या आठवणींच आता काय मी करू. बोचात घाल. बोच्या आत भर असा. माझ्या बोच्याचं सोडा, तुम्ही तुमच्या डोक्याचं बघा. तुझ्याकडे काय? माझ्याकडे कविता आहेत, गर्लफ्रेंड आहे. अरे वासाने ती पण गेली याला सोडून. येते कधी कधी. पाणी पिऊन गेलेला कावळा येतोच परत द्यायला प्यायला. तू काय बोलतोय रे? मला काय सांगते काळ्या. तुम्ही काय बोलता? तुमच्याकडे काय आहे? हा माझ्याकडे हा डिरेक्टरचं डोकं आहे ना. मग ते घालायच्या गाडीत. गाडीत म्हटलं मी, म्हणजे कालपर्यंत याची गाडी त्या पेट्रोल चालायची बुम बुम. हा उद्यापासून तुझ्या डोक्यावर चालेल. काय वासाऱ्या माळ आलाय तुला? इथे राहायचंय ना माझ्यासोबत? हा निघायचं तुझ्या घरी जायचंय ना. हा तो आता माझा माणूस आहे, मला स्टार करणार आहे. मी पण तुमचा माणूस. आपला माणूस. तुम्हाला माहित नाही मी नवकवी आहे. तू नव कवी. तू एक सव कवी. काय झाला वासाऱ्यानो? तुम्हाला सांगतो माझ्याकडे एक जाम मोठी आयडिया आहे. आयडिया कसली? आपल्याला सगळ्यांना पैसा कमवायचा आहे. तुला काय करायचं पैसा कमवायची? त्या बापूसकडे एवढा पैसा आहे ना. अरे वासाऱ्या, तुला माहितीये का माझी घरी काय प्रॉब्लेम आहे? ती काय? आई दररोज क्रिकेट करते आणि बापूस बोलतो काहीतरी कामधंदा कर. म्हणून बोला आता काहीतरी करायला पाहिजे. मला ऍक्टर बनायचं आहे ना. मी बनवणार ना. मी सर पण तुम्हाला सांगतो आपण तिघांनी मिळून पैसा कमायचा. डिरेक्टर साहेब तुमच्याकडे काय आहे का आयडिया? माझ्याकडे एक काम आलंय. काम कसलं? यंग फेस्टिवल. यंग फेस्टिवल. हा त्याचं काय करायचं? त्याचं आपण काय करायचं ना, प्रत्येक कॉलेजमध्ये जायचं हा आणि तिथे नाटक डिरेक्ट करायचं. नाटक डिरेक्ट करायचं तुम्ही करणार? नाही मी मोठा डिरेक्टर आहे. मग कोण करणार? मला त्यासाठी डिरेक्टरची भूमिका करणारा डिरेक्टर पाहिजे. भूमिका करणारा? शिवा दे त्याला काम, तो करेल डिरेक्टरचं काम. हा सर एकदा मला चान्स द्या, लावून टाकतो. सगळ्यांची वाट लावून टाकतो. मला भरोसा आहे. मला पण आहे. मला तुमच्या दोघांवर भरोसा आहे. काय समजलं? आयडिया आयडिया आयडिया.